महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध आणि सुव्याख्यात केलेला सद्धम्मातीत पवित्र जीवन व्यतीत करणारा भगवंताचा पवित्र भिक्खू संघ श्रावक संघ यात्री रत्नाला वंदन करतो। बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक चळवळीमध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत समर्पण। आजची ज्येष्ठ पौर्णिमा आहे। पौर्णिमेच्या संबंधी ह्या गोष्टी आपल्याशी चर्चेत ठेवलेल्या आहेत। पौर्णिमा तर हे आपल्याला आपल्या चित्ताला उजू करण्यासाठी आहे, सरळ करण्यासाठी आहे। मनुष्याचं जीवन आपल्याला लाभलं आणि मनुष्याचं जीवन पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। इतर प्राण्यांपेक्षा आपली गती ही वेगळी गती आहे। प्राण्यांमधले जे काही गुण असतात त्याच्यापेक्षा कितीतरी चांगले गुण माणसांमध्ये आहेत, म्हणूनच आपण माणसाच्या जीवनामध्ये जन्माला आलेलो। मनुष्याचं जीवन सफल व्हावं यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सकल मानवासाठी जो बुद्धाचा मार्ग या ठिकाणी दिला, त्यापैकी आपण लोक असे आहोत की आपलं जीवन सफल करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत यासाठी त्यांनी जे आपल्याला रस्ता दिला तो रस्ता आपण व्यवस्थितपणे चाललो पाहिजेत, हे आपलं आद्य कर्तव्य असलं पाहिजे। बुद्धाने शिकवलेले शिकवण हे सील मार्गावर आधारित आहे। सील महत्वाचा आहे। सील कशासाठी आहे तर सील यासाठी आहे की मनुष्याचं जीवन पूर्ण दुःखातून तारण्यासाठी आहे। दुःखातून तारलं गेलो पाहिजे आपण, यासाठी आपण ते प्रयत्न केले पाहिजे। सील पालन करण्यासाठी आपण प्रयत्न करत असताना जे अष्टशील उपवास धारण करतो, अष्टशिलाची जी प्रवृत्ती आहे ती आमच्या चित्तावर जाणीवपूर्वक आम्ही रेखाटण्याचं काम करतो आणि इतर माणसापेक्षा आम्ही कसे अधिक सुखी जीवन जगू यासाठी आम्ही हा प्रयत्न करत असतो। ज्येष्ठ मास खरं तर म्हणजे आज कमी महिला आल्या, काल खूप महिला आल्या होत्या। आज कमी वाहन आले, काल जास्त आले होते आणि मला असं वाटते की ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं हाच मोठा गोंधळ होत चालला आपला। कारण काही लोक काय करतात की अजूनही आमच्यात तो संभ्रम आहे की बाबा काल तर 10 वाजता पौर्णिमा सुरू झाली, मग आजचीच पौर्णिमा। आपण इथून वारंवार सांगत असतो की शेवटचा दिवस जो आहे तो परिपूर्णताचा जो दिवस आहे, 15वा दिवस आहे, तो पौर्णिमेचा दिवस आपण साजरा करत असतो। हालाकी नवीन नवीन लोक येतात, काल बहुतेक जवळजवळ 250-300 लोक येऊन गेलेत, महिला आल्या। आता त्यांची कमी भर झाली म्हणून तुम्ही एवढ्या शिल्लक राहिलेल्या आहेत है ना, ते तर कालच येऊन गेल्या त्या। हे एक तेवढंच आहे की कालच्या महिलांचा एक जो कालचा भाग जर बघितला आपण तर तो हा एक आहे की काल त्यांना वट सावित्री करायची नव्हती। याचा अर्थ तुम्ही वट सावित्री यातले आहेत का असा एक प्रश्न उपस्थित होईल। तुम्ही नाही त्यातले, आणि असतील तर असतील ते तुमचा तुम्हाला भाग नाही, बरोबर का नाही। भगवंताच्या या तत्वाला तोडून मोडून सगळं विस्कटून टाकलेलं आहे। या संस्कृतीला
पार बदलून टाकलेला आहे लोकांनी. श्रीलंकेमध्ये बुद्धाचा मार्ग पसरवण्यासाठी या दोन्ही बंधूंनी खूप अथक परिश्रम घेतले. संघमित्राचं लग्न झालेलं होतं तरी सुद्धा ती भिक्षुणी बनली. वडिलांचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आहे. आणि मग तो जीवन मार्ग तिने जो सुरुवात केलेला आहे तो त्या श्रीलंकेमध्ये बुद्धाचा मार्ग आजही सुद्धा तसाच टोलना आहे. आणि त्यांचाच एक महत्वाचा भाग की इथून गेलेली बोधिवृक्षाची फांदी ते पुन्हा भारतामध्ये आणली आणि पुन्हा भारतामध्ये येऊन त्याची सुरुवात केली. इथून श्रीलंकेमधून पुन्हा भारतामध्ये आले. सम्राट अशोकाच्या काळामध्ये या बोधिवृक्षाच्या बऱ्याचसा प्रयत्न केला. कुणालच्या सावत्र आईने, तसं सम्राट अशोकाला 3 पत्न्या मुख्यतः होत्या. आणि त्यातला एक भाग जो बघितला तर त्या बोधिवृक्षाला नांगरून काढलं, जाळून काढलं तरी तो तिथे उभा राहिलेला आहे. आपण तसे बघतो की आपण जर बोधिवृक्ष कापून काढला त्याचे काही जर थोडेसे मुळं राहिले की पुन्हा ते उत्पन्न होतातच, कारण ते गहिराईपर्यंत गेलेले असतात. त्याची ते दृढ श्रद्धा होती भगवंताच्या प्रती, जी खूप श्रद्धा होती, ते पूर्णत्वाला नेण्यासाठी ह्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. सम्राट अशोक हा पत्नीपेक्षा जास्त बुद्धगयाला जास्त मान्यता देत होता. पत्नीने त्याला काबूत करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती गोष्ट काही शक्य झाली नाही. आणि म्हणूनच तिचा तो रोष पूर्ण करण्यासाठी तिने तो बोधिवृक्ष नस्तानाबूत करण्याचं काम केलेलं आहे. तो एक भाग बघितला आपण तर ती एक बोधिवृक्षाची इथून फांदी नंतर गेल्यानंतर तिथून आणणे आणि तो पुन्हा इथं रोपण करणे आणि त्याच बोधिवृक्षाची फांदी आपल्याला सुद्धा मिळणे किंवा त्यातलं रोपटा आपल्यासाठी मिळणे हे आपल्यासाठी सुद्धा अकोलेकरांसाठी सुद्धा खूप मोठी भाग्यवानची गोष्ट आहे. भाग्यवान आपण लोक आहोत. शील महत्वाचं असते की त्या शीलाच्या अनुसरणानेच आपण दुःखाला मुक्त करू शकतो. शीलातूनच आपण पार होऊ शकतो. भगवान अनंत सम्यक संबंधांनी ही जी शिकवण शिकवली त्यातला एक भाग महत्वाचा की काही लोक जे शीलाचा धागा किंवा ह्या सगळ्या गोष्टी करताना दिसतात. ज्येष्ठ पौर्णिमेला हे जर केलं तर त्या लोकांनी, श्रीलंकन लोकांनी बोधिवृक्षाला जे धागा बांधणे किंवा शिलाचं रक्षण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणे, लोक मोठ्या प्रमाणात येणे, त्या बोधिवृक्षाची पूजा अर्चा करणे हा त्यातला एक भाग होता. यालाच ब्राह्मणी संस्कृतीने एक रूपांतरित करण्याचं काम केलं आणि बोधिवृक्षाच्या ऐवजी वटवृक्षाला इथे धाग्याचं स्वरूप केलेलं आहे. अर्थ तोच आहे, फक्त परिवर्तन केलं आणि परिवर्तन असं झालं की माणसाला दुःखात लोटण्याचं परिवर्तन करून टाकलेलं आहे. महिलांनी ते कायम परंपरा ठेवली बोधिवृक्षाची. ते वटवृक्षाच्या किंवा वट सावित्रीच्या या माध्यमातून ते लोक बोलतात की साती जन्मी हाच पती मिळो, हा त्यातला भाग आहे. ग्रस्ती जीवन जगत असताना मी जे शील मार्ग अनुसरतो, शीलाचं पालन करतो, या जन्मात नाही पण 7व्या जन्मापर्यंत मी पूर्ण दृढ संकल्प करतो की मी प्रापंचिक जीवन जगणार आहे, मी वैवाहिक जीवनातला आहे. या वैवाहिक जीवनामध्ये मला त्याग करता येत नाही. त्याग जरी करता आला नाही तरी मला मात्र शील मार्ग, समाधीचा मार्ग, प्रज्ञेचा मार्ग, ध्यान मार्ग हा मी पूर्ण करण्याचं काम करतो. या जन्मात 7 जन्मात मधला एक आहे, या जन्मात जरी नाही पण मात्र 7 जन्मापर्यंत मी हे कर्तव्य करत राहील आणि जे कर्तव्य माझे करत राहील त्या 7 जन्माच्या अंतिम टप्प्यात मला अनंत पद प्राप्त होईल. ही ती कन्सेप्ट आहे, ही ती एक विचारसरणी आहे. इथं 7 जन्मात
तोच नवरा मिळो असं म्हणण्याची काही विकृती लोकांनी केलेली आहे. वास्तविक आता महिलांची पण विकृती झाली आणि पुरुषांची पण विकृती झाली. याच्यावर काही पुरुषांनी महिलांच्या संबंधी वक्तव्य करत असताना ते तेवढेच जबाबदार आहेत. आपण जर बारकाईने विचार केला तर किती म्हणजे असंतुष्ट लोक आहेत, किती भयानक माणसाची प्रवृत्ती आहे की महिला म्हणतात की साती जन्मी हाच मिळो, पुरुष म्हणतात 7 सेकंद सुद्धा पत्नी नो मिळो. हे जे काही विकृती लोकांनी सुरू केली ना, याला विकृतीचं कारण केवळ फक्त आपणच लोक आहोत. आपण लोक आहोत. भगवान अनंत सम्यक संबुद्धाने लोकांच्या 4 जोड्या सांगितल्या आणि पती पत्नीच्या 4 जोड्या सांगितलेल्या आहेत. त्या 4ही जोड्यांचा विचार जर केला तर आपण तशा प्रकारची अवस्था येत नाही. पती एका इकडे ओढते तर पत्नी दुसरीकडे ओढते, पत्नी एक करते तर पती दुसरंच करते. पती म्हणतो बाबा बुद्धभूमीला जायचं आहे तर पत्नी म्हणते नाही मला दुसरीकडे जायचं आहे. हे जे काही वातावरण निर्माण केलेलं आहे ते भगवंताच्या हयातीत पण होतं आणि भगवंतानीच ते उदाहरण दिलेले आहेत. आणि आताही सुद्धा तेच उदाहरण सुरू आहेत. आताही सुद्धा त्याच उदाहरणाचा मार्गाचा भाग आपण बघत आहोत. या सगळ्या गोष्टी जे आपल्यासाठी होतात त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर हाच एक महत्वाचा उद्देश माणसाने जाणीवपूर्वक केला पाहिजे. यासाठी भगवान बुद्धाने पवित्र जीवन जगण्याचा जो मार्ग दिला तो शील मार्ग दिला आणि त्या शील मार्गाचं रोत्सम करण्यासाठी आपण तत्पर पाहिजे. भगवान अनंत सम्यक संबुद्धाने हे जीवन जगण्याचा जो मार्ग सांगत असताना सांगतात की जे काही आपल्या वर्तमान काळातले दुःख आहे ते दुःख दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यासाठी काय करतो तर आपण वैयक्तिक दुःखातून मुक्त झालो पाहिजे. पती पत्नीने या दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पती पत्नी जे आहेत ते लेकरांसाठी एक आदर्श आहे. पती पत्नी जे आहेत ते लेकरांसाठी आदर्श आहेत. जाणीवपूर्वक सांगतो की काही लोकांचा जर अगदी जवळूनचा विचार जर बघितला किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये डोकावून जर बघितलं, अजिबात लेकरांना संस्कार देत नाही ते. आणि मग ते संस्कार देत नाहीत म्हणजे नेमकं काय करतात, ते संस्कारित नाही आहेत. आणि ते संस्कारित नाहीत म्हणजे काय, काल एकाशी बोलताना हे सांगितलं की भगवंताच्या हयातीत सुद्धा अशाच प्रकारचे संघ निर्माण झालेले होते. अशाच प्रकारचे विकृती तर होणारच आहे. चांगलं आहे तर वाईट पण आहे, चांगलं आहे तर वाईट आहे आणि वाईट आहे तर चांगलं आहे, दोन्ही गोष्टी आहेत. आणि मग हा जर विचार आपण बघितला तर आपल्याला काय करता येईल त्याची जी सुरुवात आपण केली पाहिजेत ना, तर इथून मला माझ्यासाठी भगवान अनंत सम्यक संबुद्धाने जो मार्ग दिलेला आहे तो अत्यंत श्रेष्ठ मार्ग आहे. तो अत्यंत श्रेष्ठ मार्ग मी चालण्याचा प्रयत्न करणार आहे. हे समजदार व्यक्तीचं समजदार काम आहे. त्यासाठी ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. याच्यासारखं माझी समजदारी कशाच असू शकत नाही. मला माझं जीवन घडवता आलं पाहिजे. मला माझ्या या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होता आलं पाहिजे. यासाठी मी प्रयत्न केले पाहिजेत. ह्या तर सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. आणि मग मला हा जीवन मार्ग मिळाला तर काय होईल, तर पहिली गोष्ट एक आहे की वर्तमान काळामध्ये मी जीवन जगत असताना मी सुखाने जीवन कसा जगेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं राहील. आणि सुखाने जीवन जगण्यासाठी काय करावं लागेल, तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःच्या मनाच्या संबंधी अगदी न्यायी बनलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या मनाच्या संबंधी आपण एवढं सजग राहिलं पाहिजे, एवढं सजगतापूर्ण काम केलं पाहिजे की ज्या ज्या वेळेस मनामध्ये हे जे काही विकृती निर्माण होते त्या वेळेस आपण त्या विकृतीला दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक विकार आहेत, अनेक विकार आहेत. आपण त्या मार्गावर जात असताना हळूहळू स्टेशन निर्माण होतात. आणि ते दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की ज्याला मार्शेना असं संबोधल्या जाते. मार्शे नाहीत बाबा, ही मार्शे नाहीत, तीच मार्शे नाहीत, अमुकशे नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्या लेवलच्या आहेत. म्हणजे ते मार्शेना ते लोक समजू शकतात की जे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. आपल्याला मार्शेनेशी आपल्याला काही माहीतच नाही आहे. आपल्याला एवढंच आहे की अवतीभवती ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण किती चुकीचं वागत आहोत
आणि आपल्यातला चुकीचा भाव किती लोकांपर्यंत चुकीच्या गोष्टी करण्यासाठी आपण करत आहोत हाही विचार करणं गरजेचं आहे. समजदार आहेत की माझ्याकडून काय होते, एखादी घटना घडत आहे त्या घटनेच्या अगोदर मी थोडासा शांत आहोत की नाही, हे ज्याच्या समजदारी आलीत ना तर समजून चाला तो बुद्धाच्या विचाराप्रमाणे जीवन जगण्याचं काम करत आहे. मगाशी आतमध्ये मी बोलत असताना सांगितलं की त्या मारसेनेला तेच घडवायचं आहे. तुम्हाला चांगल्या मार्गावर आणू द्यायचं नाही आहे. त्या मारसेनेला तुम्हाला चांगल्या मार्गावर आणू द्यायचं नाही आहे. तुम्हाला चांगलं बनू द्यायचं नाही. तुम्हाला लाख वाटेल हो की तुम्ही लय चांगले झाले पाहिजेत. तुम्ही अवतीभवती वातावरण बघता ना किंवा इतरांच्याकडे ज्या वेळेस बघतो ना तर इतरांतल्या मधल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला लगेच भावून दिसतात. जर समजा आपण बघितलं आता एखाद्या माणसाच्याकडे किंवा एखाद्या स्त्रीच्याकडे बघितलं तर पहिल्यांदा आपलं लक्ष कोणाकडे, स्त्रीकडे किंवा पुरुषांकडे जर जात असेल तर पहिल्यांदा लक्ष कुठं जाते तर कपड्यावर जाते. अरे याचे कपडे लय सुंदर आहेत. जर सफेद कपडे आहेत तर सफेद कपडे आहेत, अरे याचे किती शुद्ध कपडे आहेत. त्याच्यातली चांगुलपणाची गोष्ट आहे ती. आपल्याला नाही होता येत ना तसं. आपल्याला होता येत नाही तसं. आणि हीच गोष्ट आहे की समोरच्या व्यक्तींमधला जो कपड्याचा प्रकार आहे तो जर आपण स्वीकारला तर आपल्यात तेच आहे. आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही आहे की मलाही सुद्धा तसं होणं गरजेचं आहे. आणि मग कपड्याचं जर झालं तर लगेच दुसरीकडे लक्ष वळत आहे. अरे किती फ्रेश वाटतो हा, किती फ्रेश वाटते, किती चेहऱ्याचा तेज आहे. सगळ्या गोष्टी माझ्यात नाही आहे ना. त्याच्या पलीकडे अधिक अधिक गोष्टी केल्या की अरे काय, अरे हा किती चांगला बोलतो, अरे हा चांगला किती सांगतो. ह्या ज्या काही गोष्टी जे होतात ते त्याच्याकडूनच होतात. आपल्याला चांगल्यापणावर जाण्यासाठीचे मार्ग केले पाहिजेत. पण काय करते माहित आहे का की मन आहे आणि मनाचाच भाव तो आहे की तुम्हाला त्या मनातून बाहेर काढण्यासाठी काम करू देत नाही. चित्त तिथं अडकून राहते आणि मग तिथल्या तिथं थांबल्या जाते. तुम्ही त्याच्यावर टीका टिप्पणी करायला सुरुवात करता. तुम्ही तुमचा थोटेपणा त्या ठिकाणी दाखवता आणि ते दाखवत असताना तुमच्यातली तुम्ही ती विकृती जाणीवपूर्वक निर्माण करू शकता. हे ज्याला समज येते ना त्याला ही जे समज आली की समजून झाला तो चांगल्यापणाला लागलेला आहे. ते जीवन जगण्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून लोकांच्याकडून जे काय चांगलं घेता येईल ते चांगलं आपण घेतलं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे आणि मी चांगला बनण्याचा प्रयत्न. एखादा गुण कोणी काय असेल त्याच्याशी नाही. आणि मग नेमकं काय होतंय की लोकांचा एक स्वभाव झालेला आहे आणि तो लोकांचा म्हणजे माझा एक स्वभाव असा झाला. वैयक्तिक स्वतःच्या जीवनाला बोलायचं आपण आता. माझा एक विचार असा झाला किंवा माझा एक स्वभाव असा झाला की मला विकृतीच्या शिवाय चांगलं काही करता येत नाही. मला काय करता येतं चांगलं, काहीच करता येत नाही चांगलं. समजा एक दुसरी गोष्ट, आता इथं सगळेजण जेवण केले, ज्याने ज्याने घरून जेवण आणले त्यांनी केले. काही लोकांनी पत्रवाळ्या आणल्या सगळ्या. मी वारंवार सांगतो की इथेच चांगलं आहे, तुम्हीच लोक येत नाही आहे. इथे तुम्ही जर आदल्या मधल्या काळात जर आलात ना तर आदल्या मधल्या काळात येत असताना तुम्हाला लक्षात येईल की इथं अनेक धर्मातले लोक येऊन जातात. पण ज्यावेळेस इथं बसले का नाही, इथं बसल्यानंतर त्यांना जे समाधान वाटते, त्यांना इथं जे चांगलं वाटते ते चांगलं वाटल्यानंतर त्यांना वाटते. पण ज्यावेळेस ते आजूबाजूला अवतीभोवती बघतात ना तर तुम्ही केलेल्या लोकांनी जी घाण आहे ते त्यांच्या नजरेत येतं आणि सांगतात आणि त्यांचा तो विचार सुरू होतो, हो इथं लय चांगलं आहे, इथं वातावरण खूप चांगलं आहे, पण काय यांचा समाज तसा आहे. वास्तविक पाहता तुम्ही सहज खाल्लं आणि टाकून दिलं ते. तुम्हाला असं वाटतं की हे हा चिटोरा आहे, हा कागद आहे, हे पत्रवाडी आहे, हे एवढी इथंच आहे बघा. पण तुम्हाला असं कधी वाटलं नाही की माझं तर मी उचलतो मी इतरांची घाण साफ करायचं काम केलंय. ज्यावेळेस इतरांची घाण साफ करण्याची ज्यावेळेस समजदारी येते त्यावेळेस बुद्ध मार्गाने सुरुवात होते. बुद्ध हे सांगतात. बुद्धाने काय केलं? बुद्धाने दुसरं काहीच काम केलेलं नाही.
बुद्धाने फक्त घाण साफ करण्याचं काम केलेलं आहे. ते मानसिक असेल, शारीरिक असेल, सामाजिक असेल, हे सगळी घाण दूर करण्याचं काम केलंय. अलीकडच्या काळामध्ये 21व्या युगातल्या संत गाडगे महाराजांच्या उदाहरणातला भाग जर आपण बघितला तर त्यांनी लोकांनी केलेली घाण स्वतः साफ केलेली आहे. आज म्हणूनच ते आज एवढ्या उंच पदस्थ आहेत. आज म्हणूनच त्यांचं स्मरण होते. ह्या सगळ्यात गोष्टी महत्वाच्या होतात की आपण काय केलं पाहिजे. तुम्ही स्टँडर्ड आहात, त्यामुळे काही प्रश्नच नाही. तुम्ही चांगले कपडे घातलेले आहेत, चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, सगळ्या आहे. पण तेवढी विकृती ठेवून गेलात तुम्ही. म्हणजे उठत असताना अवतीभोवती जर बघितलं आणि अवतीभोवती असल्याने जे काय कचरा आहे तो जर कचरा आपण हातात घेतला आणि बाहेर जर टाकला, ही ज्यावेळेस समज तयार होते त्यावेळेस बुद्धाचा मार्ग सुरू होतो आणि तोच खऱ्या अर्थाने सुख शांतीचा मार्ग आहे. आणि त्या सुख शांतीच्या मार्गाने चालणं आपलं कर्तव्य असलं पाहिजे. यासाठी प्रयत्न केलाय. आणि हे करत असताना मला प्रापंचिक जीवन जगायचं आहे, मोहता नाही सुटू शकत. कबीराने किती महत्वाचं उदाहरण सांगितलेलं आहे. ना मन मरा ना माया मरी, मर मर गया शरीर, है ना. आशा तृष्णा ना मरी, कहत गए दास कबीर. ज्याची आशा तृष्णा, आपले जे प्रापंचिक जीवन जगणारे लोक आहेत ना, बिलकुल आशा तृष्णा नष्ट नाही होणार. बिलकुल आशा तृष्णा नष्ट होत नाही. पण मनही नाही मेलं ना, माया पण मेली नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं, माया म्हणजे ज्याला मोह म्हणतात, तो मोहच दूर झालेला नाही ना. का झाला नाही तर याला कारण आहे, झाला नाही याला कारण आहे, कारण तुम्ही तसं निर्माण करून ठेवलेलं आहे. म्हणून त्या मोहातून निर्माण सुटका नाही होत. तुम्हाला दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो. तुमचा मुलगा किती लाख तुमच्याशी दृष्ट वागला, काय वागला, तरी तुम्ही त्या मुलाला सोडून देऊ शकता का? बोंबलत बसाल तुम्ही 4 लोकांमध्ये. शेजाऱ्या बाजाराला तुमचं दुःखच सांगणार, दुसरं काही सांगत नाही. तुम्ही 4 लोकांना सांगता, माझ्या पोराने घराच्या बाहेर हाकलून दिलं, माझ्या सुनीनं असं वागली, मग असं झालं, तसं झालं, अमुक झालं, तमुक झालं. हे सगळं 4 लोकात. पण त्याच मुलाला ज्या वेळेस तुम्ही काही झालं की पहिल्यांदा तुम्ही धावून जाता, ही जी माया आहे ही माया कमी नाही होत. पोटचा गोळा आहे ना तुमच्या, कमी नाही होत. आणि तो कमी करावा असाही अर्थ नाहीये. ह्यात प्रापंचिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की ते सगळं एकत्र झालं पाहिजे. तो त्याच्यातून आहे. म्हणूनच भगवान अरहंत सम्यक संबुद्धाचा मार्ग सुव्याख्यात करत असताना कबीराने सुरुवात ते केलेली आहे. ना मन मरा ना माया मरी, मरमर गया शरीर. शरीराने एवढं काय विचारू नका, मी खात नाही त्याला द्या, असं नाही ते तसं आहे, खाताना असं झालं पाहिजे, नाही तसं झालं पाहिजे. मी खात असताना जर समजा माझी बायको इथं आली नाही, मी जेवण चांगलं जेवत, अरे ती तर एकटी घरी आहे, तिच्यात जीव गुंतला. किंवा ती जर आली असेल तर नवरा घरी आहे, तर नवऱ्याच्या याच्यात तिचा जीव गुंतला. हे ज्या काय गुंतागुंतीच्या भानगडे आहेत हे तर असणं गरजेचेच आहेत ना. नाही असं नाही आहे, कारण तिथपर्यंत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही त्या लेवलवर याल की ज्यावेळेस अवतीभोवतीचं वातावरण वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाला हलकं करण्याचं ज्यावेळेस काम करताना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने बुद्ध विचार सुरू होतो. आणि तोच विचार करणं गरजेचं आहे. बुद्ध म्हणतात की तुमच्या अवतीभोवती जे काही आहे ना, तिथला विचार तुमच्यासाठी असणं महत्वाचं आहे. त्या वातावरणाला पहिल्यांदा दूर करा. मरमर गया शरीर, शरीर मेलं फक्त, बाकी काहीच नाही. आशा तृष्णा ना मरी, कहत काय. आशाही नाही मेले ना, तृष्णाही नाही, काहीच नाही. ते सतत आहे. त्या गोष्टी तशाच तुम्हाला सतत राहतील आणि राहणारच आहे, त्यामध्ये नाही. पण प्रयत्न तोच करायचा आहे की या जन्मात नाही तरी हरकत नाही, 7व्या जन्मापर्यंत मी ते काम, 8व्या जन्मातला मला मी पदार्पण करेल, त्यावेळेस अरहंत पद प्राप्त करेल. ही जी काही एक संस्कृतीच्या माध्यमातून किंवा हे काही या ठिकाणी वर्तमानाच्या सण उत्सवाच्या माध्यमातून हे जे काही काल्पनिक गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, तो एक बोधक म्हणून या ठिकाणी घेतलेल्या आहेत. अर्थ त्याचा तो आहे की भगवान अरहंत सम्यक संबुद्धाचा जीवन जगत असताना जो काही कबीराने किंवा संत तुकारामाने जो मार्ग सांगितलेला आहे की ते म्हणतात
की 7 जन्मापर्यंत तुम्हाला जन्म धारण केला तर हरकत नाही, कारण प्रापंचिक गोष्टी यात आशा तृष्णा मरणार नाहीत. पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, सतत धम्मात रत राहावं लागेल. आणि धम्मात रतणारा माणूस पहिल्यांदा ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या शंका आहेत त्या दूर करतो. शंका, डाऊट, विचिकित्सा ह्या ज्या महत्वाच्या आहेत ना, हे आपल्याला दूर घालावं लागते. जीवन जगायचं पहिला डाऊट क्लिअर करून टाका तुमचे. डाऊट म्हणजे कुठला आहे? याच्यावर शंका घेतली, त्याच्यावर शंका घेतली, हे तर विकृती आहे हो मनाची. बौद्ध धर्मातली शंका वेगळी आहे. डाऊट शंका आहे. कुठली डाऊट आहे? की ज्या मार्गाने मी चालत आहोत त्या मार्गाच्या प्रती साशंक असणे. हा मार्ग तिथपर्यंत घेऊन जातो की नाही जात याची साशंका आहे, याच्यावर डाऊट आहे. त्याच्यानंतरचं काम सुरू होते की श्रद्धाच नाही आहे म्हणूनच साशंका आहेत ना. बुद्धाच्या धम्माच्या संबंधी साशंका आहे, संघाच्या संबंधी साशंका आहे. तुम्हाला तिथपर्यंत नाही. आणि तेच दुःखदायक वातावरण होते. तुम्ही किती कमांड केली, त्याच्यात किती सत्ता दाखवलात, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी असं करतो, मी तसं करतो, हा केवळ फक्त आणि फक्त तुमच्या मनाला तुम्ही चांगलं वाटण्यासाठी करता. मात्र रिझल्ट त्याचा वेगळा येत आहे आणि त्या रिझल्टहून काही निष्पन्न होत नाही. ते होते फक्त दुःख दुःख दुःख. जर वैयक्तिक जीवनात वाचत असाल तर त्याचा पहिल्यांदा अंतर्भूत घ्यायला सुरुवात करा. तुम्ही काय करत असाल, मग त्याच्यासाठी भगवान अनंत सम्यक संबुद्धाने काय केलं की एक सोप्या सोपी जीवन जगण्याचा मार्ग केला. त्याही काळात दिला आणि याही काळात सुद्धा आहे. आदरणीय गोयंका गुरुजींच्या माध्यमातूनही सुद्धा ती एक महत्वाची वाटचाल त्यांनी सुरुवात केली की बाबा वर्तमान काळामध्ये काय करू शकत ना, ज्या ज्या वेळेस डाऊट येते, म्हणजे ज्या ज्या वेळेस दुःख निर्माण होते ना, तर दुःख निर्माण होत असताना त्या दुःखाला फक्त बघा. बघितल्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल, दुःख कमी नाही होत, तीव्रता कमी होईल, दुःख कमी होत नाही. आणि जर तुमचं दुःख कमी झालं असतं तर रंत झाले असते ना तुम्ही. मग काय करताय, काही लोकांना सवया लागल्यात. काय सवय लागल्यात? खट्टी काढायची आणि मलम लावायचा, खट्टी काढायची मलम लावायचा, खट्टी काढायची मलम लावायचा. या भाषेत सांगतो मी तुम्हाला, म्हणजे समजेल तुम्हाला. मग काय करतो आपण? दुःख निर्माण करायचं. दुःख निर्माण झालं की लगेच मग बसलं की लगेच लावला मला, बस बरं झालं. अरे राजा, नाही होत रे, नाही होत त्याच्यातून मुक्तता. यासाठी जे पहिल्यांदा काम करावं लागेल, तर पहिलं एक महत्वाचं आहे की तुझी श्रद्धा प्रबल करावं लागेल. आणि मग श्रद्धा प्रबल करावं लागत असेल तर तुला दृढ संकल्प करावं लागतील. आणि ते दृढ संकल्प एवढे तुला करावं लागतील की काही झालं तरी मी कुठल्याच गोष्टीचा साशंक राहणार नाही. यासाठी मी श्रद्धावान बनेल. आणि श्रद्धावानाचं पहिल्यांदा लक्षण ते असू शकते की त्याचा शील मार्ग सुरू होतो. माग मी बोलत असताना एक गोष्ट म्हणले, काय काय लोकांना शिला जबाब दे, मी लय शिलवान आहोत. कायच्या फत्राचा शिलवान आहेस रे? शिलवान आहेस म्हणजे काय केलं तू? कोणासाठी करतो? शिलवान आहे. अरे चित्ताची अवस्था बघ, चित्ताची अवस्था बघ. चित्ताची अवस्था काय होते माहित आहे का? वरून दाखवते शिलवान आहे, पण चित्तांमध्ये एवढे काही दुर्भावना जागतात ना, त्याला कोण बोलणार आहे? आशा मरी ना तृष्णा मरी, मरमर गया शरीर. काय चालू झालं? झालं काय सुरू? वरून दाखवते शिलवान, मी शिलवान आहे, मी अमुक नाही, मी तमुक नाही, मी ह्या गोष्टी नाही, मी त्या गोष्टी नाही, सगळ्या नाही. मी मागे एक उदाहरण देत होतो. एक राजकारणी माणूस होता, एवढा बकवास करणारा माणूस होता की सांगितलं नाही बा आपल्याला 4 शिलाचं आपण काटेकोरपणे पालन करतो. कुठल्या काटेकोरपणे? मला नाही तर सांगा, मी हत्या करत नाही, चोरी करत नाही, बेविचार करत नाही आणि नशा पान कुंड करत आहे. खोटं बोलण्याचं तुला का बाबासाहेबांनी ग्रीन कार्ड दिलं का खोटं बोलत राहा म्हणून? नाही ते मला मी राजकारणी आहो ना. मग राजकारणी आहो तर मग मला समाजात जात असताना 19-20 होते. तुला कोण सांगितलं 19-20 करायला? तुला कोण सांगितलं? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हिताच्या नाही आहेत.
सामाजिक जीवनाच्या संबंधी ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस पहिल्यांदा आपण आपल्या मनावर कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, पहिल्यांदा आपण आपल्या मनाच्या संबंधी सावध झालं पाहिजे, पहिल्यांदा आपण आपल्या मनाला विश्वासात घेतलं पाहिजे, पहिल्यांदा आपण आपल्या मनावर दया केली पाहिजे, पहिल्यांदा आपण आपल्या मनावर उपकार केले पाहिजेत. काय उपकार करत आहात? काय उपकार केले पाहिजेत? उपकार हे केले पाहिजेत की जर तुमच्या चित्तामध्ये वाईट दुर्भावना जागृत झाल्यानंतर त्या क्षणी थांबा आणि सांगा की माझ्या चित्तामध्ये दुर्भावना उत्पन्न झाल्या. अरे दुर्भावना उत्पन्न झाल्या, सद्भावना कशा तयार होतील? त्या मनावर, पृष्ठ मनावर उपकार करा. अरे नको रे वाईट विचार करू, मनाला सावर घाला आणि चांगले होतील ना. आणि हाच परंपरेतला भाग भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी शिकवलेला आहे. ही जी शृंखला नंतरही काळामध्ये हे सातत्य ठेवत असताना अनेक भिक्षूंच्या माध्यमातून ह्या गोष्टी पूर्ण साध्यत्वाला केलेल्या आहेत. त्यापैकी सम्राट अशोकांचा जो मुलगा महामंद्र आणि मुलगी हिने सुद्धा तीच एक महत्वाची शिडी रचली आणि लोककल्याणाला कसं मुक्त करता येईल, लोककल्याण कसं होईल आणि लोकांचं दुःख दूर कसं होईल यासाठी ते प्रयत्नशील राहिलेले आहेत. त्यांचा हेतू एकच आहे, कोण काय करत असेल याच्याशी मला घेणं देणं नाही, मी त्याच्यासाठी चांगलं काम करतो एवढा आदर्श मी ठेवला पाहिजेत. आणि मग तीच विचारसरणी आपली सुरुवात होते. आपण आपल्या मनावर दया करायला शिकलं पाहिजेत, आपण आपल्या चित्तावर खऱ्या अर्थाने प्रेम करायला शिकलं पाहिजे. पण आपला एक विचार होता की प्रापंचिक जीवन जगण्या मला ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. आपण आपल्या मुलांच्या संबंधी लय चर्चा करता आणि मला असं वाटते की मुलांच्या संबंधी वायफळ चर्चा करायला बंद करा. मा मुलगा असा, मा मुलगा तसा, लय चांगला आहे, अमुक आहे, तमुक आहे. बिलकुल बकवास करणं बंद करा. मी या शब्दात बोलतो. तुम्ही तुमचा मुलगा काय करते काय नाही हे कधी करते माहित आहे? कधी करते तुम्हाला? तुम्ही 4 लोकांना सांगता, घरात एकट्या दाटते ना तुम्हाला, त्यावेळेस म्हणताय काय लयच खराब पोरगा आहे, लयच खराब पोरगा आहे, ही अवस्था होते ना. पण समाजामध्ये एक हे जे काय आपण पांघुरणं केलंय ना, अंगावर टाकलं ना की मी लय चांगला आहे. तुम्ही चांगले आहात का वाईट आहे काय नाही, तुम्ही जसे आहात तसेच ठेवा. फक्त एक आहे की अंतर्मनाचा भाव बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिलं पाहिजे. यासाठी उपसताचा कार्यक्रम हा संपन्न असला पाहिजे. म्हणून सदैव आपण चित्ताला निर्मळ करण्याचं काम करा. मरेपर्यंत, मेल्यानंतर हे सुद्धा तुमचे जे कर्म आहेत ते कर्म तसेच कायम ठेवल्या जात असतात. तुकोबारायाने ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या म्हणाल्या. ठेविले आनंदी तैशीची रावे, चित्ते असुदावे समाधान. त्याचा अर्थ त्यांनी महत्वाचा आहे. ज्याला ज्याला जसं जसं अर्थ घ्यायचा आहे ते घेते. यांनी सांगितलं की शरीराचा जो ढाचा आहे तो ढाचा जसाचा तसाच आहे. यातलं जे चित्त आहे ते चित्त वायफळ आहे. चित्त एवढं बदमाश चित्त आहे ना, या चित्ताला दूर करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि मग चित्तामध्ये ज्या ज्या वाईट गोष्टी उत्पन्न होतात, ज्या ज्या वेळेस चित्त हे भ्रमित होते आणि ज्या ज्या वेळेस चित्त भ्रमित झालं तर या चित्ताला दूर करण्यासाठी आपण पहिल्यांदा आपल्या मनावर दया करायला शिकलं पाहिजे. आपल्या मनावर न्याय ध्यान करण्याचं काम केलं पाहिजे. मी माझ्या मनावर दया करतो, मी माझ्यावर न्याय करतो आणि तो न्याय निवाडा मनाच्या संबंधी झाला पाहिजे. म्हणून कधीही चर्चा करत असताना स्वतःच्या मनाशी चर्चा करायला शिकलं पाहिजे, इतर लोकांशी नाही. आणि इतर लोकांची चर्चा आहे. जो विपश्ची साधक आहे, प्रामाणिकपणे जो गंभीररित्या ह्या गोष्टीमध्ये जातो, त्याला या गोष्टीचं काही घेणं नाही, बिलकुल नाही. तो आहे तो त्या मार्गाने काम करण्याचं काम करतोय, तो त्याच्या चित्ताच्या संबंधी आहे. जो बाहेरून वागत आहे. पण एक महत्वाचं आहे की तुमचं बाहेरचं वागणं ज्यावेळेस 4 लोकांमध्ये रिअलिटी, सत्यता ज्यावेळेस प्रकट होते त्यावेळेस तुम्ही कुठल्या याच्यात आहात. आणि तो ज्यावेळेस तुमची सत्यता बाहेर आल्यानंतर एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला जर अशा प्रकारचं वक्तव्य बोलायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही तुमच्या रिव्हर्स गिअर मारायला लागतात आणि मग म्हणतात अरे या लोकांना माहित झालं मी कसं आहे. मग अधिक चांगलं बनवल्याला दाखवता, पण चांगलं बनत नाही. त्यासाठी जे आहे ते सत्य स्वीकारा आणि सत्य स्वीकारल्यानंतर सत्य जीवन जगण्याची एक प्रक्रिया पूर्ण करा. हाच भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी शिकवलेला उपस्वताचा मार्ग आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. याचा परिणाम मोठ्याकडून लहानांकडे जात असतो. मोठ्याकडून लहानांकडे आदर्श जात होतो. त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की माता पित्यांचे गुण हे लेकरांमध्ये लवकर येतात, लय लवकर येतात.
आणि आताच्या काळामध्ये काही लोक जे बोलतात ना की आताच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण बघतो की लेकर आमचे 14 वर्षाचे लेकर ज्यावेळेस वाह्यात चाललेत ना, याला कारण कोण, जबाबदार कोण? तर मी जाणीवपूर्वक सांगतो, याला जबाबदार केवळ फक्त माता पिता आहेत. म्हणजे ज्या वेळेस माता पित्यांनी त्यांच्यावर संस्कार करायला पाहिजे ते संस्कार करत नाही आहेत. संस्कार नाही करत आहे. वल्गना फार मोठे आहेत. माझा मुलगा, माझी मुलगी अमुक आहे, तमुक आहे, असं आहे, तसं आहे, ह्या वल्गना सुरू आहे. पण त्याला चांगल्या जीवनात वळवण्यासाठी, चांगलं जीवन लावण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? त्यासाठी माता पित्याने चांगलं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हणतो की ज्या ज्या वेळेस दोघंही पती नाही, एकाचं काम नाहीये हे, एकाचं काम नाहीये. नवरा इथं आहे आणि बायको घरी आहे. तुम्ही झाले जोगलाय, काय चांगलं, लय चांगलं आहे, लय चांगलं आहे. अरे लय चांगलं नाही, तुम्ही ऐकलं, त्या माऊलीनं नाही ऐकलं काही. आणि माऊलीनं ऐकल्यानंतर ती सुद्धा जर दोघे आले तर दोघे जात असताना चर्चा करतात आणि थोडस जे काय असेल ना ते एकमेकाला विचारतात, खरंच आहे का खोटं आहे. हे ज्यावेळेस चर्चा होत असताना जाईपर्यंत त्यावेळेस परिशुद्धता होत असते. म्हणून दोघांचाही मार्ग तो असला पाहिजे की दोघांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि दोघे जर आले तर त्याचा परिणाम लाभदायक होतो. आणि बौद्ध धर्मामध्ये ह्या सर्व गोष्टीला दोघांनी सुद्धा सुरुवात करणं गरजेचं आहे. याच्यातला एक महत्वाचा आदर्श म्हणून राजा प्रसेनजित आणि त्याची पत्नी, किती महत्वाचं उदाहरण आहे ते. हे राजा आणि राणी एवढं आदर्श जीवन आहे या दोघांचं की जर राजा जर प्रवचनाला गेला की त्याची पत्नी सोबत असायची, किंवा पत्नीला वाटलं की आज भगवंताची चर्चा करायची आहे तर राजा सुद्धा येत होता. म्हणजे ह्या ज्या चर्चा आहेत धम्मामध्ये पारंगत होत असताना दोघंही एकमेकाला पूरक होत असतात. पण प्रश्न आमचा असा झाला की आम्ही घरी ठेवतो एकाला आणि आम्ही येतो इथं आणि मग चर्चा. मी लय चांगलं ऐकलं, मग काय परिणाम होते याचा माहित आहे तुम्हाला? याचा सरळ परिणाम होते. घरची बाई काय म्हणते, शानपणा शिकू नका, माहित आहे तुम्ही काय ऐकलं तिकडे. घरचं कोण पाहिल? आता तिचं काय चुकलं का? अजिबात चुकलेलं नाही, काही चुकलेलं नाही. मग हा म्हणे एवढं चांगलं ऐकलं मी, एवढं चांगलं बोलायचा प्रयत्न. अरे आताच बोलायचा प्रयत्न नाही ना राजा, हे आता थोडे होईल. याला तर क्रमाक्रमाने बदलावं लागेल ना, एकाच वेळेस बदल होत नाही. मग एक आपण काय करतो की बाबा भंतीजीने किंवा इथं प्रवचनाच्या माध्यमातून अमुक भंतीजीने असं उदाहरण दिलं की ते डायरेक्ट म्हणते ते उदाहरण, ते भंतीजी, ते बुद्धभूमी, तुम्ही तिकडे, मला शहाणपणा नाही शिकवता, माझं घरात मला काम करू द्या. जीवनसाथी नाही निवडला तुम्ही योग्य, बिलकुल नाही आहे, बिलकुल जीवनसाथी व्यवस्थित नाही आहे. कारण तुम्ही एका इकडे अशा प्रकारचं वक्तव्य करता आणि घरातले लोक असं बोलतात, तर समजून चाला तुम्ही वरवर वाटत असणाऱ्या गोष्टी आहे, पण आंतरिक दुःखाचा पाझर तुमच्यात फुटलेला आहे. तो कधी जागा करेल आणि कधी प्रवाहित होईल याचं सांगता येत नाही. यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून म्हणतो की बुद्धाचा मार्ग जर अनुसरायचा असेल तर दोघे पती पत्नीने अनुसरणं हे अत्यंत लाभदायक आहे. याचा परिणाम काय होईल? मग याचा परिणाम काय होते? याचा डायरेक्ट परिणाम आपल्या संतांवर होते, आपल्या लेकरांवर होतो. आणि लेकरावर परिणाम झाला की मग त्याचा परिणाम सुरू होईल. काय होईल परिणाम? लेकरं चांगले बनतील, होतील ना चांगले परिणाम. आणि मग लेकरावर परिणाम चांगला झाला लेकर काय होतील? तर आताच्या काळामध्ये काय कधी कधी लेकरं आता हळूहळू थोडी आपल्या कानावर चर्चा देतात. आता अरे एवढा चांगला होता, एवढा चांगला माणूस आहे, एवढा आहे, अरे असं झालं तसं झालं, थोडी दारू प्यायला लागला. किती भयानक दुःख आहे. अरे मी चांगल्या ठिकाणी, मी अमुक, मी असा, माझा पोरगा असा या मार्गात लागला. किती भयानक दुःख आहे. दुःखाचे पाझरच आहेत नाही, त्याला जबाबदार कोणीच नाही. तुमचा मुलगा पितो किंवा तुमची मुलगी वाईट मार्गाला गेली, तिचा किंवा त्याचा दोष नाही आहे. जबाबदार तेवढे तुम्ही आहात. आणि मग जबाबदार तेवढे तुम्ही आता याच्यासाठी काय पुरस्कार? समजा आता दारू पिणारा जर तुमचा मुलगा, तुमचा आतापर्यंत दारू पित नव्हता, आता जर थोडे एखाद्या हप्त्यातून म्हणा किंवा बाय चान्स म्हणा प्यायला सुरुवात केली तर दुःख किती होईल तुम्हाला? भयानक दुःख होईल. याला जबाबदार तुम्ही तर आहात. पण त्याला काय करू शकता? तुम्ही बदलू शकाल, त्याला म्हणू शकाल, त्याला बोलू शकाल, त्याला मारू शकाल,
काहीच करू शकत नाही. आणि मग काहीच करू शकत नाही ज्यावेळेस आपण काहीच करू शकत नसतो, त्यावेळेस फक्त आणि फक्त दुःख शिल्लक राहत असते. म्हणून यासाठी दुःख उत्पन्नच होऊ नये यासाठी समजदार व्यक्तीचं कर्तव्य आहे की मी माझ्या मार्गाने चालण्याचं काम केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस माता पिता चांगल्या मार्गाने लागतात त्यावेळेस रिझल्ट चांगला येतो. पण काही लोक शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. माहित आहे, अरे अमुक असे होते त्याचा मुलगा कसा झाला, अरे अमुक असा होता त्याचा मुलगा कसा झाला, ते आम्हाला काही शिकवू नका, एवढे तर धार्मिक होते. मग त्याच्याशी घेणं नाही, त्यांच्या कर्माचा भाग तो आहे, त्यांच्या कर्मातला भाग आहे. पण मला एक आहे की माझ्या याच्यात, म्हणून तुकोबारायाने दुसरा एक महत्वाचा आहे, पडली या वळण सकळ इंद्रियाची. मी ज्यावेळेस माझ्या लेकरांना वळण पाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते त्यावेळेस ती माती पाहिजे, चिखल पाहिजे, ती वळवणारची माती पाहिजे, ज्या मातीतून जे बनवता येईल त्यावेळेस ते कर्तव्य केलं पाहिजे. पण काय करतो आपण माहित आहे का, ज्यावेळेस ते माती असते तेवढे आपला सगळ्या कोणाचा दोघही नवरा बायकोचा होश आपला उडलेला असतो. आणि दोघही नवरा बायकोचा होश उडला तर एकच काम असते, कमाई करा कमाई करा कमाई करा. दूर लेकर गेले तुम्हाला कळलंच नाही. ज्या पद्धतीत करायचं आहे त्यात आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. धार्मिकता अंगच नाही आहे ना आपलं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण निरंतर हे करतो. पण ज्या गोष्टी होताना दिसतात मग काय करायचं, काय कमावलं, मजुरी असेल तर मजुरी केली. मजुरी करता करता एवढी मजुरी केली की जे तुम्हाला त्या लोकांमधला जे तुम्हाला चांगलं दिसलं त्या लोकांपेक्षा तुम्ही चांगले बनले, हे जरूर चांगलं झालं. पण संतांसाठी तुम्ही काय केलं ना, आणि मग तो एक बोल येतो, तुम्ही माझ्यासाठी काय केलं. हे तर बोलतात ना, आता काय केलं तुम्ही माझ्यासाठी, माहिती काय केलं. अरे राजा, ज्यावेळेस तुला म्हणजे जे तुझ्यासाठी करायचं होतं त्यावेळेस परिस्थिती ती नव्हती, आज ज्या परिस्थितीस तू आहेस. मग अशी ननील गुरुजीने जे सांगितलं ना की आपल्यावर एवढी बाबासाहेबांची कृपा आहे की आपण आजही सुद्धा सोन्या चांदीच्या ताटामध्ये जेवण करणारे लोक आहोत की नाही, आहेत. खूप लोक आहोत आपण असे, जरी आपण इथे बसला नसेल पण तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या अगोदरचा पूर्वीचा काळ बघितला तर एक फूट का मणी का सोना हा शब्द सुद्धा कानावर पडत नव्हता. आज किती 2-2, 4-4, 10-10 लाखाचा अंगावर सोना आहे महिलांच्या अंगावर. एक बांगडी म्हटली ना तर 2-2, 4-4 लाख रुपयाची बांगडी आहे तुमच्या हातात. हे जे उपलब्धी झाली नाही कोणामुळे झाली, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे झाली, याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. मग आताच्या काळामध्ये जे हे कमावण्यासाठी जे काही मायबापांनी ट्रबल केलं, ह्याचा काही त्रास केला, हे त्या लेकराला माहित नाही आहे. म्हणून ह्या गोष्टीत आहे. पण त्याबरोबर त्याला तो असा बोलू नये यासाठी तुम्ही काय वागलात यासाठी, म्हणून त्याला वेळोवेळी किमान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण एखाद्या दिवशी म्हणजे आठवड्यातून एक दिवस बुद्ध विहारात गेलं पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे की त्या एका दिवसांमध्ये फार चांगले परिणाम होतात लेकरांवर. म्हणून म्हणतो की हे बुद्धभूमी आज रोजी या गोष्टीवर येऊन ठेपलेले आहे की तुमच्या लेकरांच्या भवितव्याच्या विचाराचा दृष्टिकोन या ठिकाणी आम्ही रोवत आहोत. माझ्यानंतर जे काही येणार आहे तर ते सांगतील भंतीजीने काय कमावलं, भंतीजीने काय. साहजिक आहे की त्यावेळेस काळ खूप मोठा गेलेला असेल. पण जे काही हे मी कमावलं किंवा हे जे मी काय या ठिकाणी पेरलं, हे जे केलं नाही हे मला माहित आहे कशा पद्धतीने केलेलं आहे. याच्यासाठी काय काय केलं काय नाही, कोणा लोकांचा विरोध घेतला, कोणा लोकांना दूर केलं, कोण माझ्यापासून दूर गेले, स्वार्थासाठी दूर गेले का जवळ गेले, हा तो नंतरचा भाग. पण गेलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्वाचं आहे. हे जे ट्रबल आहे ते येणाऱ्या माझ्या पिढीत नसणार आहे. त्याच्यासाठी काळ उपलब्धी जे लोकांनी मांडले असेल त्याच्यात आहे. उद्याचा काळ असा येईल की तुम्ही मावल्यानो असे आहे की खाली हातात येणार नाही. आज रोजी खाली हातात आलात, भविष्यामध्ये 10-20 वर्षाच्या नंतर इथं खाली हातात कोणी नाही येईल तर दान घेऊन येणार. आणि दान एवढं नाही, काही लोक येतील तर पुढे 5,000, 10,000, 20,000, 1 लाख अशा प्रकारचे दानाची वृत्ती वाढेल. आणि वाढत असताना हे फार मोठं डेव्हलप होईल, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की मला तेवढं करता आलं नाही म्हणून. परिस्थितीच्या नुसार या सगळ्या गोष्टी होतात. पण त्यातलं एक महत्वाचं आहे की लोक कल्याणासाठी उद्देश हा सफल झाला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या मनाशी इमानी इतबारे वागा, त्याचा रिझल्ट चांगला येतो. आणि मायबापाचं कर्तव्य पहिल्यांदा ते आहे की लेकरं कसे होतील आता विचार करण्याची गरज नाही. फक्त राहिलेलं आयुष्य उर्वरित आयुष्य आहे. मला या जीवनात कोणीच नाहीये. कोणी म्हणतायत ना, चालूच असते म्हणणं लोकांचं, नाही हो जमतच नाही, आमचं जमतच नाही. काय जमत नाही? ज्यावेळेस आजारी पडलेत ना त्यावेळेस कुत्र विचारत नाही. मग कोण करणार आहे?
हेच सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून मला माझ्या वैयक्तिकसाठी म्हणून एवढे स्वार्थी लोक झाले पाहिजे तुम्ही धम्माच्या बाबतीत, एवढे स्वार्थी लोक झाले पाहिजे की मला सुखाने जीवन जगता आलं पाहिजे. जर का माता पित्याने सुखाचं जीवन जगण्याची कला जर शिकली तर समजून चला लेकरं त्याचे अनुकरण करतील. जरी वांग मार्गाला गेले असतील, वाईट मार्गाला गेले असतील ना, तरी मात्र लेकराला नंतर समज येते की नाही, माझे मायबाप चांगले होते कारण ते संस्कारित होते आणि त्या संस्कारितलाच हाच एक परिणाम त्या ठिकाणी होतोय आणि तो भाग या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे. जे काही पूर्वजांनी आमच्या कर्तव्य केले त्या कर्तव्याची जाणीव म्हणून ह्या ठिकाणी सुरुवात होते. जे माझ्या अगोदरपासून ज्या लोकांनी जे केले, भिक्षू लोकांनी जे मेहनत केलेली, ज्यांनी केले त्या त्या ठिकाणी ते चांगलेच आहे. खरं तर अनंत उपकार आहेत त्या भिक्षू लोकांचेही की हे इथपर्यंत चालत आणण्यासाठी मला काही काळ त्रास सहन करावा लागला नाही. माझ्या अगोदरचे जे भिक्षू होऊन गेले असतील तर त्या माझ्या अगोदरच्या भिक्षूंना काय काय त्रास सहन केला मला माहित नाहीये, पण नक्कीच दिसते की किती भयानक परिस्थिती होती त्यापर्यंत. त्याच्यातून जे स्थिरावले ते आतापर्यंत आहे आणि त्याच्यातून जे काही झिरपत आलं ना ते माझ्यापर्यंत आहे. माझ्यातले जे काही झिरपणार आहेत ते नंतर उदयास येईल. हा जो भाग महत्वाचा आहे तो आपण या ठिकाणी निर्माण करायचा आहे. पण जे आपण आपल्या मनाशी इमाने इतबारे ठेवणे, आपण आपल्या मनाशी न्यायी करणे, आपल्या मनावर आपण दया करणे, आपल्या मनावर आपण उपकार करणे आणि आपण आपल्या मनावर उपकार करायला शिकलो की समजून चाला सगळ्या लोकांचं चांगलं होते आणि सगळे लोक चांगले दिसायला सुरुवात होतात. फक्त एक आहे की तुमच्या मनातले डाऊट जे आहे, तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या शंका आहेत ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले. कारण मरण हे लवकर जवळ आलेलं आहे. माणसाच्या मरण खूप जवळ आलं. तुम्ही काय करता याला लोक कोणीच विचारत नाहीये. तुम्ही कसं केलं यालाही लोक विचारत नाही. फक्त एक आहे की तुम्ही सुखाने जीवन जगले का नाही, लोकांशी तुमचं बिहेवियर कसं आहे, लोकांशी तुमचा व्यवहार कसा आहे, त्या व्यवहारावर महत्वाचं आहे. आणि तुमचा जर व्यवहार चांगला असला तर समजून चला चांगलं वातावरण निर्माण होते. आणि चांगला व्यवहार निर्माण करण्यासाठी भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी शिकवलेली शिकवण प्रत्येकाला अंगीकारायची आहे आणि ते स्वतःपासून स्वतःचं कल्याण करणे इतपत योग्यता तुम्ही निर्माण केली पाहिजे. म्हणून हा पौर्णिमेचा दिवस आपल्यासाठी उपवासाचा दिवस. आपण जाणीवपूर्वक उपवासात अष्टशील उपवासात ग्रहण करण्याच्या पासून सुरुवात करत असतो. भविष्यामध्ये या केंद्राची मोठी निर्मिती होणार आणि त्यासाठी आज नाही पण भविष्यामध्ये तुमचे लेकर या ठिकाणी नातू बंधू तुमची या ठिकाणी येतील आणि हा महत्वाचा भाग पुढे नेण्यासाठी सक्षम राहतील. आपण एवढं चांगलं केलं पाहिजे की मला बुद्धाच्या जीवन जगण्याचा मार्ग माहित नव्हता. ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि तो केवढं फक्त 70 वर्षांमध्ये वय वाढलं त्याच्यातून. पण येणाऱ्या लोकांसाठी जे असतील ना ते 80-100 वर्ष आयुष्य पुढे असणार आहे. त्या पिढीसाठी आपण जे निर्माण करणार आहोत त्या पिढीसाठी आपल्याला जे कर्तव्य करायचं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची मानसिकता तयारी करावी लागेल की तुम्हाला लोकांचं कल्याण करण्याच्या ऐवजी तुम्हाला तुमचं स्वतःचं कल्याण करणे आणि त्या कल्याणातून लोकांना आदर्श निर्माण करणे इतपत योग्यता निर्माण करणे हाच आपल्या प्रामाणिक मनाच्या न्यायाचा भाग राहील. आणि तेच आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या मनाशी उपकाराची भूमिका आपण निभावतो हे सिद्ध होणार आहे. आणि म्हणून बुद्धभूमीला येतो तर एक महत्वाचा भाग घेऊन येतो की मला अष्टशील उपवास धारण करायचा आहे. तर मी ते माझं हळूहळू मी दुःखाला बघत आहे आणि दुःखाला बघत असताना दुःख दूर कसं होईल यासाठी मी प्रयत्नशील राहायला पाहिजे. आज नाही होत या गोष्टी सिद्ध, आज या ठिकाणी होत नाही. आम्ही किती काही केलं तरी ह्या गोष्टी नाही होत. कधी कधी माझ्या भाषेत सांगायचं आहे किंवा मी तुमच्या समोर एक आहे, मी जे लॉंग शिबिर केलेले आहेत मी सुद्धा तिथपर्यंत योग्यता नाही केली तर नाही केली. मनामध्ये ज्या काही उत्पन्न गोष्टी होतातच होतात, अजून काही नाही. आणि जर उत्पन्न झाल्याच नाही, माझ्या चित्तामध्ये उत्पन्न गोष्टी झाल्याच नाही तर तुमच्या समोर मी राहणार नाही. हे काय कुठेतरी जंगलामध्ये असेल, कुठेतरी काहीतरी असेल. फक्त एक आहे की हाच एक विचार आहे की कधीतरी मी असा विचार केला असेल, असा दृढ संकल्प केला असेल की मलाही सुद्धा लोकांचं मार्गदर्शन करता यावं. लोकांचं मार्गदर्शन करत असताना लोकांच्या कल्याणा मार्ग दाखवावा, त्यांना मार्ग दाखवत असताना ह्या सगळ्या गोष्टी करता याव्यात यासाठी तुमच्यापर्यंत आहे. आणि एक अवस्था अशी येईल की ज्यावेळेस मार्गदर्शन करता करता ज्यावेळेस चित्ताचे भाव माझ्या नष्ट होतील आणि ज्यावेळेस नष्ट होतील त्यावेळेस तुमच्यात आणि माझ्यात फार मोठं अंतर असेल. पण त्या अंतरांच्या धम्माच्या तरंगात तुम्ही एवढे काही पुढे गेलेले असाल की तो त्यातला भाग महत्वाचा आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्या चित्तामध्ये जे काही
विचिकित्सा निर्माण होते, आपल्या चित्तामध्ये जे काही डाऊट निर्माण होतात, आपल्या चित्तामध्ये जे काही शंका निर्माण होतात, त्या शंका दूर करण्यासाठी आपण सक्षम झालो पाहिजे. जे काही असतील शंका त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपल्याला सुखी जीवन जगता येईल. आणि त्यासाठी हे मार्ग महत्वाचा राहणार आहे. आणि हाच बुद्धाने शिकवलेला जीवन जगण्याचा अत्यंत श्रेष्ठ मार्ग आहे, इतर अन्यत्र धर्मामध्ये दिसत नाही. हा एक महत्वाचा भाग झाला. जसे की काल आपण बघितलं तर काल भरपूर महिला पुरुष येऊन गेलेत, जवळजवळ 7-8 वाहनं येऊन गेलेत, 250-300 महिला येऊन गेल्यात. आणि त्या महिला आल्यानंतर त्यातला एक भाग गेला की त्यांनी, मी मगाशी सांगितलं की त्या वट सावित्रीला नाही जायचं होतं, त्यांचा एक महत्वाचा भाग होता ना, नाही जायचं वट सावित्रीला. ज्यांना ज्यांना माहित होतं की आपल्याला पौर्णिमेला जायचं आहे तर पौर्णिमेला जायचं असं म्हणतात, तर त्या तुम्ही आल्यात की आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही, आम्हाला बुद्धभूमीला जायचं आहे आणि बुद्धभूमीची महत्वाची आमच्यासाठी आहे, किंवा आमचं अकोला जिल्ह्यातलं एकमेव ठिकाण आहे की तिथं काहीतरी आमच्या कानावर चांगलं पडते, ह्यासाठी जे लोक येतात तेही तेवढेच महत्वाचं आहे. पण काल लोकांनी जे काही केलं किंवा इतर धर्माच्या मार्गातून आपण जर सुरुवात केली, बघितलं तर एकच आहे की ते जे म्हणतात ना की साती जन्मी हाच मिळो, त्याच्यावरती काही लोकांनी विकृती निर्माण करण्याचं काम केलं. जे काही पुरुष मंडळीने आता बोधिवृक्षाला महिलांना वट सावित्री करत असताना वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असताना केलं, पण पुरुषांनी पुण्याच्या मंडळीने जे केले आहेत ना, तर त्या पुण्याच्या मंडळीने जाणीवपूर्वक सुरुवात केली किंवा पिंपळाच्या झाडाला धागे बांधून सुरुवात केली की साती जन्म, आम्हाला जशा बायका म्हणतात की साती जन्मी नवरे आम्हाला असेच मिळाले पाहिजेत, पण ते फेरे मारत असताना म्हणतात 7 सेकंद सुद्धा अशी आम्हाला बायको नसावी. हे जे काही दुरा अवस्था होत आहे ना, पती पत्नींमधला जो दुराभाव आहेत ना, हा तेव्हाच भगवान अनंत सम्यक संबुद्धाने शिकवलेला आहे. आणि तो सांगितला की जर पती पत्नींमध्ये अंडरस्टँडिंग नसेल, पती पत्नींमध्ये जर चांगले शुद्ध व्यवहार नसतील, तर उर्वरित प्रपंच हा सुखाने जगता येणार नाही. जाणार हे होतात, कंटाळे येतात ना, नाही असं नाही आहे. आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या चित्ताची अवस्था होईल का असं नाही आहे. कधी कधी चांगल्या मार्गावर जगत असताना येतात विचार, कधी नवऱ्याला असं वाटतं की बाबा नाही बायको अशी नाही पाहिजेत, बायकोला असं वाटतं की नवरा नाही पाहिजे तसा. काही लोकांनी, काही महिलांनी सुद्धा केले ना, कशाला करायचे आहेत. ह्या सगळ्याच गोष्टी होतात का, तर त्याही महत्वाच्या गोष्टी येतात की आज स्त्रियांमधला जो महत्वाचा भाग आहे हे अलीकडच्या काळामध्ये जास्त फोपावला गेलेला आहे. पण 18व्या शतकामध्ये 1848 पासून जे खऱ्या अर्थाने क्रांतीची जे बीजरोपण केलेले आहेत ते सावित्रीमाई फुलेंनी. आणि आपल्या जीवनामध्ये तुम्ही जे म्हणता ना वट सावित्री, तर ते सावित्री वट सावित्री करू नका, फुले सावित्रीला गुंफा. आणि फुले सावित्रीला गुंफत असताना शिक्षणाला अधिक महत्व द्या आणि आपली उंच भरारी घ्या. कारण सिद्धार्थ सम्यक संबुद्धत्व प्राप्त करत असताना ते स्त्री आणि पुरुषांमधला दुजाभाव दूर करून टाकतात, समानता या ठिकाणी ठेवतात आणि स्त्री आणि पुरुष एकत्रच आहेत. आणि फक्त काही शारीरिक ढाच्याचा भाग बदलला तर मात्र चित्ताच्या भावना तिलाही आहेत आणि चित्ताच्या भावना यालाही आहेत. हा तेवढा भाग मात्र श्रेष्ठ आहे. त्यासाठी दोघांनी हे सुद्धा धम्म मार्गाने जाणे आणि आपलं जीवन सफल करणे हा त्यातला एक खऱ्या अर्थाने आदर्श मार्ग आहे. आणि तो आदर्श मार्ग करत असताना आपल्याला शिक्षणाची तेवढीच महत्वाची गरज आहे. आणि म्हणून 21व्या युगामध्ये शिक्षणाला कसं बंदिस्त केलं गेलेलं आहे, कसं या चित्ताला दूर भ्रमित करण्याचं काम हे इथले शिकलेले काही लोक करतात. याला जाणण्याची आपल्याकडे सुद्धा तेवढीच शिक्षणाची जोड पाहिजे. त्यासाठी आपण काय करू शकता, अळानी बांधा आहेत, अळानी माता आहेत, बिचारे काय करणार ते. आम्ही वारंवार सांगतो की इथं या, उपसत करा, अमुक करा, तमुक करा. एक गोष्ट वारंवार सांगत असताना त्याच्यातही सुद्धा सांगता कंटाळे यायला लागलेत. हे करू नका, ते करू नका, ते करू नका, तरीच समजत नाही. कितीदा तरी समजून सांगितलं जाते. एखाद्या व्यक्तीला समजवत असताना सांगतो, एकदा सांगितलं, दोनदा, पण पुन्हा तोच तो व्यवहार होते ना, त्यावेळेस कंटाळा येतो. आणि त्यावेळेस कंटाळा आला की मग थोडंसं दुर्लक्ष केलं जात असते. हे दुर्लक्ष कदापि तुमच्याकडून दूर झालं नाही पाहिजे. यासाठी जाणीवपूर्वक तुम्ही बुद्धभूमीला येत असताना तुम्ही कायेनं, तुम्ही वाचना आणि तुम्हाला मनानं शुद्ध राहायला पाहिजेत. कारण वर्तमान काळामध्ये तुम्हाला सुखाने जीवन जगता आलं पाहिजे. आणि वर्तमान काळामध्ये जर तुम्हाला जीवन सुखाने जगता आलं तर समजून चाला, तुम्ही इतरांच्या समोर आदर्श बनाल. आणि हाच मनुष्याच्या जीवनातला एक आदर्श मार्ग आहे. हाच प्रयत्न करणं आपल्यासाठी महत्वाचं राहील. म्हणून या ठिकाणी तुम्ही आषाढी पौर्णिमेला आहेत, याचं विश्लेषण अगोदरच केल्या गेलेलं आहे. आपल्याला माहित आहे तपस्वानी भल्लिक वगैरे यांची धम्मदीक्षा झाली, किंवा सुजाता हिला धम्मदीक्षा दिली. इथून बघितलं की संघमित्रांनी जाणीवपूर्वक इथून सुपराक या प्रांतातून, सुपराक प्रांत आहे म्हणजे नाला सुपारा जो बघतो का नाही मुंबईला आपण,
नालासोपारा त्या भागातून जर बघितलं तर संगमित्रा इथून बोधिवृक्षाची फांदी घेऊन गेली नालासोपारा मार्गे उपरांत प्रांतामधून तिकडे सगळ्या बुद्धगयाला म्हणजे श्रीलंकेला घेऊन गेली आणि श्रीलंकेमध्ये जात असताना तिथं ते रोपण केलं. आज श्रीलंकेमध्ये एवढा मोठा सोहळा त्या ठिकाणी साजरा केला जाते. जसे आषाढी पौर्णिमा त्या महत्वाची गुरुपौर्णिमा म्हणून केल्या जातात ना, तेवढंच याला आहे. जसे गुरुपौर्णिमा जे आहे किंवा वैशाखी बुद्ध जयंतीचा प्रोग्राम जसा आहे तसा जियाई पौर्णिमेला तेवढाच महत्वाचा भाग दिला जाते. सगळेच जगातले लोक जे बौद्ध धर्मीय जगातले लोक आहेत ते त्या पौर्णिमेला तेवढंच महत्वाचं स्थान देतात आणि म्हणूनच आपणही सुद्धा याला हळूहळू स्थान दिलं पाहिजे. यासाठी कारण आदर्श निर्माण केला पाहिजे, आपली संस्कृती आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर संस्कृती जे बीजारोपण पेरायला सुरुवात केली तर नक्कीच तुमची संतान हे बीजारोपाचे फळ चाखण्यासाठी सक्षम असणार आहेत. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही पेरण्याचं काम करा. तुम्ही काय पेरताय याला महत्वाचं राहीलच ते, पण हे सगळ्यात मत आहे पेरणी करायला शिका की मला हे बुद्ध अंकुर पेरायचे आहेत. याचा काळ उन्हाळा येईल किंवा काय येईल, पेरलेत मी. बीजारोपण नष्ट होत नाही आहे. बुद्ध बीजांकुर जे आहेत ना ते नष्ट होत नाही. फक्त पेरा, टाकून द्या जमिनीमध्ये. टाकून देत असताना वारंवार त्याला येत राहा, बघत राहा, येत राहा, बघत राहा आणि असं एक वृक्ष होईल की जेणेकरून ते तुमचे संतान चांगल्या प्रकारचं त्याचं अनुकरण करण्यासाठी सक्षम राहील. हाच एक मार्ग या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाचा आहे. अकोला जिल्ह्यात हे एवढं मोठं स्थान निर्माण होत आहे. मला या गोष्टीचं खूप हर्ष आहे. मला खूप चांगल्या प्रकारचं वाटते. लोक पब्लिक येत आहे की नाही येत आहे, पब्लिकशी काही घेणं देणं नाही आहे. ज्याला वाटते ते येणारच आहे. पब्लिक आलीच पाहिजे असं थोडी आहे, नाही येत आहे. आपल्याला बघितलं की बुद्ध जयंतीच्या निमित्ताने किती जवळजवळ 3-4 हजार लोक आपल्याकडे होते. म्हणजे बघितलं तर आपण त्या म्हातारा हरवला, लहान लेकर हरवले आहे ना. म्हणजे ही अवस्था एवढी जनता होती ना, म्हणजे काय होईल त्याचा हे कराय. आजचा प्रसंग बघितला तर लोकांना काम आहे किंवा काय आहे विचार. लोक माझे जवळचे लोक विचार करतात संख्या कमी व्हायला लागली, संख्या कमी व्हायला. संख्या होऊ द्या ना कमी. आपण तर कमी नाही ना, मनाने तर कमी नाही ना. आपण कमी नाही, वाढायला हळूहळू होईल. याचा परिणाम होईल. ज्या वेळेस होईल त्या वेळेस आहे. आणि म्हणूनच तो एक महत्वाचा भाग आहे. आदरणीय सदानंद डोंगरे जे आहेत त्यांनी जो दृढ संकल्प केला होता, थोडासा काही व्यत्यय आलं त्यामुळे त्यांचं ते काम अर्धवट राहिलं होतं. ते अर्धवट काम पूर्ण करणारच आहे. ते या महिन्यात ते बोलले की पूर्ण करायला. पण ज्या वेळेस तुम्हाला लेकरांच्यासाठी खेळण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल, म्हणजे खेळणी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ते देणार आहेत आणि एकदा गार्डन जर सुरुवात केलं तर तुम्ही वळणार. लेकर तुमची इकडे वळले की तुम्ही सुद्धा याल आणि लेकरांनाही इथं धम्म शिकला जाईल आणि लेकराच्या आईबापाला सुद्धा इथं धम्म शिकल्या जाणार आहे. हे एक चांगलं केंद्र निर्माण करण्यासाठी तुम्हाला तनमन धनाने सगळ्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. मी जाणीवपूर्वक करतो. मी तुम्हाला पौर्णिमेच्या निमित्ताने सतत सांगत असतो आणि इतर लोकांनाही माझ्या प्रवचनातला भाग मी तो नेमका सांगत असतो की तुम्ही दानी बनले पाहिजेत. दानी बनले पाहिजेत म्हणजे तुम्हाला कधी भंतीचे दानावरच बोलतात. दाना मला माहित आहे तुम्हाला दाना तुम्ही किती द्या. मी हे म्हणत नाही की नाही एवढंच पाहिजेत मला तेवढंच पाहिजे, बिलकुल. पण दानी बना. दानी यासाठी बना की जो माणूस दान करतो तो तेवढेच त्याच्या जीवनातले दुःख कमी करत असतो. दान दिले की लगेच चित्तातली अवस्था शुद्ध होत जाते. चित्ताची शुद्ध अवस्था आहे कारण मनाच्या संबंधित असणारा मार्ग आहे आणि बुद्धाचा मार्ग हा तेवढाच आहे, तसाच शुद्ध स्वरूपात आहे आणि तेच करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला ज्या लोकांना जे सहकार्य करता येईल, जे आपल्याला दान कर्म करता येईल, दान हे म्हटलं की निस्वार्थपणे भाव तयार होत असतो. त्यासाठी तुम्ही तुमच्यासाठी तयार करा, तुमच्यासाठी तुम्ही तयार करा आणि हा महत्वाचा पुढचा भाग जो आहे तो लेकरांसाठी आणि आपल्यासाठी शुद्ध स्वरूपाचा राहील. बुद्धभूमी अधिक डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनाने मी दर पौर्णिमेला आपण जे बघताय ना, जे कंटिन्यू येतात ते दर पौर्णिमेला येतात तर ते बघतातच काही ना काही सुरू आहे, काही ना काही सुरूच आहे ना. सतत काम सुरू आहे. इथं थांबणं नाहीये. थांबणं नाही म्हणजे याची पोचपावती तुम्हाला तेच भेटते की तुम्ही जे देताय ते आलं की दिलंय आहे ना. हिशोब करणाऱ्यांनी सांगितलं मागायचे म्हणजे आम्ही काल परवाला सांगितलं म्हणजे बंदीचे आता पैसे कमी झालेत, आपल्याकडे पैसे आता थोडेसे कमी आहेत. होऊ द्या, झाले तर काय झालं का. कोणाचे पैसे आहेत, जनतेचे पैसे आहेत. कमी होतील ना पैसे, होऊ द्या ना. पैसे कमी झाले की लोक आले देऊन टाकतील. काम सुरू आहे, काम थांबलेलं नाही. आणि हेच महत्वाचं आहे. हे जे ट्रबल आहे, हे जे मी करून ठेवताय ते येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी आहे आणि भविष्याच्या पिढीसाठी आलं की नक्कीच तुम्ही सुद्धा ते शांत चित्ताने ऐकाल आणि ते सुद्धा भंतीजी अधिक दुःखातून मुक्त होईल. मला जो त्रास झाला तो येणाऱ्या पिढींच्या भंतीजींसाठी त्रास होणार नाही याची ही मी जाणीवपूर्वक मांडणी करताय आणि सहकार्य करणारे तुम्ही आहात म्हणून तुमची श्रद्धा
तेवढीच महत्वाची आहे. आणि या श्रद्धा बलाने, तुमचं दान बलाने या सगळ्यांचं भलं हो, एवढंच आपल्या सगळ्यांच्या प्रती मंगल कामना करतो. तुम्ही ऐकलं त्याबद्दल तुमच्या प्रती आणि तुमच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. आणि या ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो. विशेषतः उद्याची येणारी जी पौर्णिमा आहे ती 10 तारखेची पौर्णिमा आहे. 10 तारखेची आहे, गुरुपौर्णिमा म्हणून आहे ना. गुरुपौर्णिमा आहे, खऱ्या अर्थाने आषाढी पौर्णिमा आहे ना. आषाढी पौर्णिमेला आहे. मी जाणीवपूर्वक तारीख पण सांगितली तुम्हाला. किती तारीख आहे? 10 तारीख आहे. परत येऊ नका 9 तारखेला. आणि गुरुपौर्णिमा आहे म्हटलं की सगळे जण मग त्या तारखेला, तर ते मला अनुभव आहे तो. या आषाढी पौर्णिमेलाच ह्या सगळ्या गोष्टी भानगडी उठून उभ्या होतात. अगोदरल्याच दिवशी एवढे काही गाड्या येतात की विचारू नका. दुसऱ्या दिवशी म्हटलं की कमी आहे ना. जे ज्यांना माहित आहे तेच येतात. म्हणजे हे सगळे येत होते. मग काही लोक येतं करतात आणि तिथं काहीच नाही असं आहे. पण नाही ना, काल लांबून गाड्या आल्यात. म्हणजे मेकर वगैरे इकडून तिकडून गाड्या आल्या होत्या. मी तिथं सांगितलं इकडे बाबांनी की बाबा बंतीची आजची पौर्णिमा नाही, बंतीची येतील आता. मला फोन केला. मी ताबडतोब तिथून निघालो आणि आलो इथे. तोपर्यंत गाड्या निघून गेल्या होत्या. 1-2 जण राहिले होते, त्यांनी सुद्धा दान कर्म केलं. बघितलं की अरे हा, वातावरण चांगलं होत आहे. आपल्या अनुपस्थितीमध्ये येत असताना ते जे काही अभिप्राय देतात ना, तो अत्यंत चांगला आहे. खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. आणि आपणही सुद्धा ते चांगलंच बनवण्यासाठी केलाय. फक्त एक आहे की तुमच्या लेकरांच्या खेळण्याची व्यवस्था होईपर्यंत लेकरांना सांभाळा फक्त तुम्ही. नाहीतर ते रॅलिंगवर जाता माझं मन लय दुखते. ते मगाशी बघितले ते लेकर आहेत ना, ते रॅलिंगवर चालवते, एवढा जीव तुटत होता. अरे त्यांनी दिलं ते लेकरं सांभाळा. आता ते विचार केला मी की काय करणार या लोकांना. पण मग हा विचार येते ना की तुम्हाला काय सांगणार आहे. तुम्ही येताय त्या तुमची व्यवस्था नाही ना. तुमची व्यवस्था नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. हे तेवढंच महत्वाचं, मी मान्य करतो. मागे एक आहे तुमच्या आता म्हणजे महिलांसाठी इकडे लॅट्रिन आपल्याला हे करायचं आहे, युनिरर इकडे आपल्याला करायचं आहे. सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी महिलांसाठी वॉशरूम वगैरे आपल्याला बांधायचे आहेत. कारण इकडे विपश्यनाचा भाग सुरू होते, इकडे काय होणार नाही. पुढच्या पौर्णिमेपासून सगळं बंदिस्त होणार आहे. तुमची वाताहत होते मावळ्यांना, मला याची पूर्ण खात्री आहे. मी सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत आहे. ती सुद्धा ताबडतोब तुमच्याकडे तिकडे वॉशरूमची व्यवस्था करायला. फक्त एक आहे की लोकांनी असं म्हटलं नाही पाहिजे की बाबा हा समाज घाणेरडा समाज आहे. शुद्धता ठेवा जे आहे ना. मी गेल्या पौर्णिमेला तेच केलं. काय लोकांनी काय केलं की ते खाल्लं आणि तिथं टाकून गेलं. स्टँडर्ड लोक काय सांगणार. स्टँडर्ड लोक बोलणार काय. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपण त्यांना बोलूही शकत नाही ना. आम्ही जाणीवपूर्वक सांगतो. गेल्या पौर्णिमेला एक प्रकार असा झाला, म्हणजे पौर्णिमेला नाही मधल्या काळात झाला. एवढे चांगले लोक आले, स्टँडर्ड लोक चांगले आले. आणि स्टँडर्ड लोक आल्यानंतर त्यांनी काय केलं, काय नाही त्या माऊलीनं, म्हणजे उल्लेख करण्याचा हा त्यांना टीका करतो असा नाही, त्या माईला मी जाणीवपूर्वक टोचतो अशातला भाग नाही. काय मागचा पुढचा विचार करणे, आमचा हिशोब चालू आतमध्ये. आणि सगळ्या गेल्यानंतर लगेच ते बाईनं आले 50 निंबू तळले ना. किती? 50. एक नाही आली तुळत बसली. अरे काय विचार करता. मी बोललो पाणी टाकलं का एक दिवस. तुम्ही समजा आलात, एक मी जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला, समजा तुम्ही एखादं झाड आणलं ते लावलं, पाणी टाकताय, अधून मधून येताय पाणी टाकताय, त्याला वाढवलं तुम्ही, तुम्हाला तो नैतिक अधिकार आहे. हे तर 100% आहे ना. ज्या माणसाने तर साफसफाई केली ना, त्या माणसाला घाण केली ना, त्याने तो अधिकार त्याला आहे. कारण त्यांनी साफसफाई केलेली आहे. त्याला माहित आहे काही घाण न करता तो साफसफाई करतो, म्हणजे त्याला माहित आहे. पण त्यांनी घाण केली त्याचं वाईट वाटत नाही, कारण माहित आहे तुमचा अधिकार आहे तो. मी तुम्हाला नाही बोलत. ज्यांनी इथं दान दिलं ना त्याला मी काहीच बोलत नाही. ज्यांनी इथं झाड लावलं ना त्याला काहीच बोलत नाहीये, कारण त्यांनी लावलं दिलं. आता यांना विचारलं तुम्ही कधी आला बुद्ध म्हणे पहिलीच वेळ निर्माण झाली तेव्हापासून पहिली वेळ. राहिलं सगळं बघायचं, 50 लिंब तोडलं. एवढा जीव तुटला माझा की काय करणार. अरे उन्हाळाभर आम्ही एवढं पाणी टाकलं त्याला, एवढं पाणी टाकलं आणि तुम्ही येता लगेच तोडून जाता काय. बरं तुमचा एक मोठेपणा लय चांगला आहे. तुम्ही काय म्हणता माहिती आहे, आमची बुद्धभूमी आहे. मला गर्व वाटते की तुम्ही असं म्हणता. पण आमची बुद्धभूमी म्हणत असताना कधीतरी हाय विचार करा, आमच्या बुद्धभूमीला पाणी टाकतो आम्ही, असा तरी विचार करा. हे तर केलं पाहिजे का नाही. तुम्ही एखाद्या वेळेत आलं तर बाबा ते काय खाण करतात ना. तिथे मागच्या याला आल्यानंतर तिथे त्या हे जे आहेत ना या भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या पाठीमागं ते एक लेकरू होतं, ते 2 माया होत्या म्हाताऱ्या. ते लेकरू माती कोरणं चालू. त्या मायला सांगितलं माय ते करू नको, सांगू नको, करू नये.
ते पट्टे आणले आम्ही, 60 रुपयाची एक पट्टी आहे, ते मार्बल ते चिपकवायची पट्टी आहे, ते व्हाईट पट्टी 60 रुपयाची आहे. त्या पोराने घेतलं, ते तोडली फोडली, तर तिला सांगितलं माय करू नको, ते जमलंच नाही तिला. मायनं फोन काढला जाणीवपूर्वक आणि बोलत बसली. हा, तिला जोरात ओरडलो. त्यावेळेस म्हणले पवान्या दुसरा माणूस आला, म्हणले भंतेजी इथं लोक येतात, शांततेसाठी येतात. म्हणजे त्याचं मला बरोबर कळलं की एवढं तुम्ही ओरडू नका. त्याला बोललो, राजा मी तुझ्यासाठीच निर्माण केलेले आहे, पण हे लेकरू विकृती करताय, हे माय तिथं उभी आहे, सांग ना तिला. म्हटलं हे जर मुडली ना तर 60 रुपये घेईल. काय करणार? काही गोष्टी आहेत का नाही आहे, ज्याने गरीबातल्या मायने, जे माय आली किंवा जो कोणी आला ना उपास, त्याची व्यवस्था नाही, त्यांनी 10 रुपये दिले ना. अरे तू आला इथं एन्जॉय करण्यासाठी, 5 पैसे फेकून मारले नाही आणि करतोय तर मोडतोड करतो. मग हे कोण ऐकून घेईल? ऐकून घेईल का कोणी? नाही आहे. आणि मला तेवढं बोलण्याचा अधिकार, तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून हे सगळं तुमच्यासाठीच आहे. तुम्ही त्याचा युटिलाइज, तुम्ही त्याचा वापर चांगला केला पाहिजे, एवढं सगळ्यांकडून अपेक्षित आहे. भविष्यामध्ये ह्याची फार मोठी उपलब्धी होईल, हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी होतील. म्हणून हे करा, एवढंच आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित करतो. आपलं सगळं जीवन चांगल्या प्रकारचं उर्वरित सुखाने आणि शांततेने पूर्ण व्हावं, यासाठी आषाढी पौर्णिमेलाही सुद्धा, म्हणजे गुरुपौर्णिमेलाही सुद्धा या ठिकाणी लोक भरपूर येतील. तो एक मार्ग आपण अनुसरण्याचं काम करा. मोठ्या संख्येने येतील आणि मोठ्या संख्येने आल्यानंतरच त्याचा भाग होईल. प्रवचनाचे कार्यक्रम सुद्धा राहणार आहेत. अकोला जिल्ह्यातही सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था आपण करू. प्रवचनाचे ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी संध्याकाळचे प्रवचन असतील तेही सुद्धा घ्या आणि ते आपण पूर्ण काम करू. याच्यानंतरचं जे काम राहील, आपल्याला माझा एक मानस आहे की हे बुद्धभूमीचं केंद्र, लोक येत नाही, आता लोकांपर्यंत आपल्याला जावं लागेल. म्हणजे थोडा एक आहे की मी एकटा आहे ना, एकट्या थोडी लोक थोडी येणार आहेत, आहे का नाही? एकट्याने गेलं पाहिजे लोकांपर्यंत, आहे ना? असाच भाग आहे ना. चला, हरकत आहे, ते करू आपण की मी तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही किती प्रतिसाद द्याल हे त्यावर अवलंबून राहील. म्हणून आलात त्याबद्दल तुमच्या प्रती आणि तुमच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुख, सगळ्यांचं खूप भलं हो.